जय शिवराय आणि जय श्रीराम मित्रांनो. तर चालता चालता मी एका मित्रासंग बोलत बसलो. चालता चालता मी माझ्या मित्रासंग जिमला पोचलो. आज जिममध्ये होतं पॉम मारण्याचा दिवस, म्हणजेच चेस्ट मारण्याचा दिवस. तर आज चेस्ट असल्यामुळे मी आज खूपच चांगले वॉर्मअप केले. पहिले मी मारले जोरचे मी 10 रेप्स मारले. जोर मारून झाल्यावर मी पुशअप मारले. पुशअपचे मी 15 रेप्स मारले. पुशअप नंतरून मी डंबेलला गोल गोल फिरवायला लागलो. गोल गोल फिरून झाल्यावर मी डंबेलला पुढं पाठीमागे करायला लागलो. आज चेस्ट असल्यामुळे मी शोल्डरला मोकळे केले. शोल्डर मोकळे करायला मी डंबेलला वर खाली करायला लागलो. मस्तपैकी वॉर्मअप झाल्यावर मी मारले केबलनी लोअर चेस्ट. पहिल्या सेटसाठी मी 4 प्लेटचे 15 रेप्स मारले. दुसऱ्या सेटसाठी मी 5 प्लेटचे 12 रेप्स मारले. लास्टच्या सेटसाठी मी 6 प्लेटनी 10 रेप्स मारले. आज लोअर चेस्टला वजन वाढवल्यामुळे माझी हवा झालती टाईट. लोअर चेस्ट झाल्यानंतर मी मारले फ्लॅट बेंच प्रेस. पहिल्या सेटसाठी मी 30 किलोचे 15 रेप्स मारले. दुसऱ्या सेटसाठी मी 40 किलोचे 12 रेप्स मारले. लास्टच्या सेटला मी 50 किलोचे 5 रेप्स मारले. बेंच प्रेस मारून झाल्यावर मी आलो इन्क्लाइन डंबल प्रेस मारायला. पहिल्या सेटसाठी मी 15 किलोचे 15 रेप्स मारले. दुसऱ्या सेटसाठी मी 20 किलोचे डंबल घेऊन 12 रेप्स मारले. लास्टच्या सेटसाठी मी माझ्या मित्राची मदत घेऊन 25 किलोच्या डंबलनी 5 रेप्स मारले. इन्क्लाइन मारून झाल्यावर आम्ही मारले डिक्लाइन. पहिल्या सेटसाठी मी 15 किलोच्या डंबलनी 15 रेप्स मारले. दुसऱ्या सेटसाठी मी 20 किलोचे डंबल घेऊन 12 रेप्स मारले. तिसऱ्या सेटसाठी मी माझ्या परत मित्राची मदत घेऊन 25 किलोच्या डंबलनी 7 रेप्स मारले. डिक्लाइन झाल्यावर आम्ही मारले इन्क्लाइन चेस्ट फ्लायज. पहिल्या सेटसाठी मी 5 किलोच्या डंबलनी 15 रेप्स मारले. दुसऱ्या सेटसाठी मी 7.5 किलोच्या डंबलनी 12 रेप्स मारले. लास्टच्या सेटला मी 10 किलोचे डंबल घेऊन 10 रेप्स मारले. या सेटमध्ये माझे फॉर्म खूप चुकत होते. फिनिशर सेटसाठी मी चेस्ट फ्लायची मशीन मारली. शेवटीला वर्कआउट फिनिश करण्यासाठी मी पुशअपचे 9 रेप्स मारले. वर्कआउट संपल्यावर मी केली पोजिंग. आज मी मारले साईड चेस्ट पोज. तर मित्रांनो, मी दुसरे बी ब्लॉग्स बनवले, ते तुमच्या स्क्रीनवरती येत असेल तर त्याला टॅप करा.